आपण काही वेळा बोलताना असे शब्दसमूह वापरतो की ज्याच्या शब्दशः अर्थ न होता वेगळाच अर्थ होतो. आज आपण काही वाक्प्रचार व त्यांचे अर्थ पाहूया. लहानाचा मोठा करणे म्हणजे पालनपोषण करणे. मग्न होणे म्हणजे विचारात गढून जाणे. भाव गगनाला भिडणे म्हणजे खूप महाग होणे. भंबेरी उडणे म्हणजे खूप गोंधळून जाणे. बहार येणे, मजा येणे. पस्त करणे म्हणजे खाऊन संपवणे. निरखून पाहणे म्हणजे लक्षपूर्वक पाहणे. नाव मिळवणे म्हणजे कीर्ती मिळवणे. नवल वाटणे म्हणजे आश्चर्य वाटणे. ध्यास घेणे म्हणजे सतत विचार करणे. थरकाप उडणे म्हणजे खूप घाबरणे. तुडुंब भरणे म्हणजे काठोकाठ भरणे. घाम फुटणे म्हणजे घाबरणे. गयावया करणे म्हणजे विनवणी करणे. गढून जाणे, विचारात गुंग होणे. खंत वाटणे, दुःख होणे. खजील होणे म्हणजे चुकीचे काम केल्याची लाज वाटणे. कांगावा करणे, खरे बोलण्याचा आव आणणे. कावरी बावरी होणे म्हणजे गोंधळून जाणे. आव्हान देणे म्हणजे लढाईला बोलवणे. आरडाओरडा करणे म्हणजे त्रागा करणे. अंगाची लाही लाही होणे म्हणजे अतिशय संताप येणे. अंग चोरणे म्हणजे फारच थोडे काम करणे. पायावर उभे राहणे म्हणजे स्वावलंबी होणे. पाय मोकळे करणे म्हणजे फिरायला जाणे. पाय धरणे म्हणजे शरण जाणे. जीवाचे रान करणे म्हणजे खूप प्रयत्न करणे. जीवाला जीव देणे म्हणजे कोणत्याही प्रसंगात दुसऱ्याला मदत करणे. जीवात जीव येणे म्हणजे सुटकेची भावना होणे. कंबर कसणे म्हणजे जिद्दीने तयार होणे. कंबर खचणे म्हणजे धीर सुटणे. पाठ थोपटणे म्हणजे शाबासकी देणे. पाठ पुरवणे म्हणजे सारखे मागे लागणे. पोटात आग पडणे म्हणजे खूप भूक लागणे. पोटात कावळे कोकलणे म्हणजे खूप भूक लागणे. हात आकडता घेणे म्हणजे देण्यासाठी स्थिती असतानाही कमी देणे. हात झटकणे म्हणजे नामानिराळा होणे. हात देणे म्हणजे मदत करणे. तोंडाला पाणी सुटणे म्हणजे हाव निर्माण होणे. तोंड काळे करणे म्हणजे कायमचे निघून जाणे. तोंड देणे म्हणजे आलेल्या प्रसंगाशी सामना करणे. तोंड फिरवणे म्हणजे नाराजी व्यक्त करणे. तोंडात बोटे घालणे म्हणजे आश्चर्यचकित होणे. तोंडातून शब्द न फुटणे म्हणजे खूप घाबरणे. दात धरणे म्हणजे सूड घेण्याची भावना बाळगणे. दात ओठ खाणे म्हणजे चीड व्यक्त करणे.
दाती तृण धरणे म्हणजे शरण येणे, नाक उडवणे म्हणजेच थट्टा करणे, नाक कापणे म्हणजे अपमान करणे, नाक मुरडणे म्हणजे नापसंती दाखवणे, नाक घासणे म्हणजे लाचार होऊन माफी मागणे, कान उपटणे म्हणजेच कडक शब्दात समज देणे, कान टोचणे कडक शब्दात चूक लक्षात आणून देणे, कानावर हात ठेवणे म्हणजेच नाकबूल करणे, कानोसा घेणे म्हणजे अंदाज घेणे, डोळा लागणे म्हणजे झोप येणे, डोळे उघडणे म्हणजे अनुभवाने सावध होणे, डोळ्याला डोळा न लागणे म्हणजे झोप न येणे, डोळे विस्फारणे म्हणजे आश्चर्याने पाहणे, डोळे झाक करणे म्हणजेच दुर्लक्ष करणे, कपाळ फुटणे म्हणजे दुर्दैव ओढवणे, कपाळाला हात लावणे म्हणजेच नाराजी दाखवणे, डोक्यावर हात लावून बसणे, विचार करीत बसणे, डोक्यावर खापर फोडणे म्हणजे निर्दोष माणसावर दोष टाकणे, डोक्यावर बसवणे म्हणजे फाजील लाड करणे,